शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अक्षय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये हरभरा पिकाला दुसरी फवारणी कोणती करायची, केव्हा करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी घेऊन येत असतो. शेतकरी मित्रांनो, दुसरी फवारणी ही हरभरा पीक 40 ते 42 दिवसांचे झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी करायचे आहे, ज्यामध्ये हरभरा पिकाला फुले लागायला सुरुवात होते किंवा हरभरा पीक हे 50% फुलावस्थेत ही फवारणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. ही फवारणी करत असताना आपल्याला या फवारणीमध्ये एक अळीनाशक, एक टॉनिक, एक बुरशीनाशक आणि एक विद्राव्य खत या ठिकाणी घ्यायचे आहे. तर मित्रांनो, अळीनाशक वापरत असताना आपल्याला फुलावस्थेत गॅस पॉयझन वापरणे या ठिकाणी टाळायचे आहे, कारण याने फुलगळ होऊ शकते. अळीनाशक वापरत असताना आपल्याला गॅस पॉयझनच्या ऐवजी प्रोक्लेम हे कीटकनाशक या ठिकाणी आपल्याला वापरायचे आहे, किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही याच्या व्यतिरिक्त इमामॅक्टिन बेंझोएट घटक असलेले इतर कोणतेही कीटकनाशक तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. प्रोक्लेमचा वापर करत असताना तुम्हाला 10 ते 12 ग्रॅम प्रति पंप याचा वापर करायचा आहे. याच्या वापराने आपल्या हरभरा पिकातील जी काही घाटे अळी आहे, उंटाळी आहे, पाने खाणारी अळी आहे इत्यादी अळ्यांपासून आपल्याला आपल्या हरभरा पिकाचे हे संरक्षण करते. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या हरभरा पिकात जास्तीत जास्त फुलांची संख्या वाढली पाहिजे, यासाठी आपल्याला एक टॉनिक यासोबत या ठिकाणी घ्यायचे आहे. टॉनिक घेत असताना आपल्याला टाटा बहार या टॉनिकचा वापर या ठिकाणी करायचा आहे. याच्या वापराने आपल्या हरभरा पिकात जास्तीत जास्त फुलधारणा होण्यास या ठिकाणी मदत होईल. तसेच शेतकरी मित्रांनो, फुलगळ कमी प्रमाणात होईल. याचा वापर करत असताना आपल्याला 40 मिली प्रति पंप याचा वापर या ठिकाणी करायचा आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही टाटा बहारऐवजी फॅन्टॅक प्लस या टॉनिकचा देखील वापर करू शकता. फॅन्टॅकचा वापर करत असताना तुम्हाला 10 मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे. टाटा बहार किंवा फॅन्टॅक प्लस या दोन्हीपैकी कोणत्याही एकाच टॉनिकचा वापर आपल्याला या फवारणीमध्ये करायचा आहे. तसेच यासोबत आपल्याला या फवारणीत एक बुरशीनाशक वापरायचे आहे, ज्याच्या वापराने बुरशीजन्य रोगांपासून आपल्या हरभरा पिकात या ठिकाणी संरक्षण होईल. बुरशीनाशक वापरत असताना आपल्याला नेटिओ या बुरशीनाशकाचा वापर या ठिकाणी करायचा आहे. नेटिओचा वापर करत असताना आपल्याला 10 ग्रॅम प्रति पंप याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे कोणतेही बुरशीनाशक या ठिकाणी वापरू शकता, जसे झेनेट असेल, साप असेल, M45 असेल, रोको असेल, यापैकी कोणतेही बुरशीनाशक तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तसेच शेतकरी मित्रांनो, जबरदस्त फुटवा आणि वाढीसाठी आपल्याला एका विद्राव्य खताचा वापर या ठिकाणी करायचा आहे. विद्राव्य खताचा वापर करत असताना आपल्याला 1261 या विद्राव्य खताचा वापर या ठिकाणी करायचा आहे. या विद्राव्य खताचा वापर करत असताना आपल्याला 100 ग्रॅम प्रतिपंप आपल्याला याचा वापर करायचा आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही या व्यतिरिक्त महाधनचे फ्लावरिंग स्पेशल याचा देखील वापर करू शकता. जर तुम्ही महाधनच्या फ्लावरिंग स्पेशलचा वापर करत असाल तर 1261 वापर या ठिकाणी तुम्हाला टाळायचा आहे. या दोन्हीपैकी तुम्हाला कोणती एकच या ठिकाणी वापरायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला आपल्या हरभरा पिकात दुसरी फवारणी या ठिकाणी करायची आहे. मित्रांनो, व्हिडिओ आणि दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया असं एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.